हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बघा, आज आपण वेगळ्या पद्धतीने चपात्या बनवलेल्या आहे. या चपात्या पीठ मळताना मी यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, ओवा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. त्यापासून मी या चपात्या बनवलेल्या आहे. या चपात्या लहान मुलांना खूप आवडतात, म्हणून मी अशा पद्धतीने चपात्या बनवलेल्या आहे. या चपात्या आपल्याला तव्यावर छान भाजून घ्यायचे आहे. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि चपात्या बनवायचे आहे. चपाती भाजत आल्यानंतर आपल्याला चपातीवर तेल टाकायचं आहे, जेणेकरून चपातीला छान टेस्ट येईल. अशा पद्धतीने चपात्या बनवल्या की लहान मुले आवडीने खातात. त्यामुळे मी अशा पद्धतीने चपात्या बनवलेल्या आहे. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने अशा प्रकारे चपात्या बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आपण ही चपाती सॉसबरोबरही खाऊ शकतो, भाज्यांबरोबरही खाऊ शकतो. खूप छान तोंडाला चव येते या चपातीमुळे. लहान मुले तर तशीचही खातात चपाती, कारण या चपातीला चवच खूप छान असते. बघा, अशा प्रकारे चपातीला तेल लावून घ्यायचं आहे. यामध्ये लाल तिखट मिरचीपेक्षा आपण हिरव्या मिरच्या पण टाकू शकतो. बघा, अशा प्रकारे चपाती छान भाजून घेतलेली आहे. बघा, चपाती आता छान भाजून झालेली आहे. आता आपण चपातीला तेल लावूया. बघा, आपली चपाती आता छान भाजून झालेली आहे. बघा, आपली चपाती खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.